अवघड ह्या आपल्या अध्यक्षपदासाठी त्यांच्या सोबत सिलेंडर हे चिन्ह घेऊन उभ्या आहेत आणि त्यांचा अजेंडा काय आहे आमचे युवा नेते वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष योगेश भाऊ नरवाडे त्यांचा अजेंडा समाजासाठी काय आहे बाळासाहेब आंबेडकर हे त्यांचे नातू सुजातदादा आंबेडकर हे यांनी त्यांच्या हाती नेतृत्व दिलेलं आहे ते आमच्या याच्या न्यूज चॅनलला मुलाखत त्यांचा अजेंडा काय आहे सांगतील. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते श्रद्धेय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार हिंगोली शहरामध्ये ज्या हिंगोली नगर परिषद सार्वत्रिक निवडणुका ज्या लागलेल्या आहेत त्या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या प्रभाग क्रमांक 5च्या अधिकृत उमेदवार मयुरी योगेश नरवाडे यांच्यासाठी कुशालनगर या भागामध्ये प्रचार दौरा सध्या चालू आहे. वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आम्ही गेल्या 10 वर्षापासून या हिंगोली शहरात नाही तर हिंगोली जिल्ह्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार घेऊन श्रद्धेय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांचे विचार घेऊन तळागाळातील लोकांचे प्रश्न आतापर्यंत सोडवण्यात आलेले आहेत. आणि आता जे निवडणूक लागलेली आहे या निवडणुकीमध्ये उतरण्याचं कारण असं आहे की या प्रभाग क्रमांक 5 मध्ये अनेक भाग आहेत की त्या भागामध्ये आजही कुठल्याही प्रकारचा विकास झालेला नाही. आणि जे काही विकास तुम्हाला दिसत आहे जे काही ठिकाणी जे लाईट आहेत काही ठिकाणी रोड आहेत तर ते रोड इथल्या अगोदरच्या नगरसेवकांनी न करता हे प्रशासकीय लोक जे होते समजा 2022 मध्ये नगरसेवकाचा कार्यकाळ संपला आणि त्यानंतर प्रशासक नेमण्यात आले आणि त्या प्रशासकाच्या माध्यमातून हा जो काही तुम्हाला जे विकास दिसत आहे ते त्या लोकांनी केलेला आहे. याच्या अगोदरचे जे नगरसेवक आहेत त्यांनी केलेला नाही. आता आम्ही या खुशालनगर भागामध्ये आहे तर या खुशालनगर भागामध्ये अवघड ह्या आपल्या अध्यक्षपदासाठी त्यांच्या सोबत सिलेंडर हे चिन्ह घेऊन उभ्या आहेत आणि त्यांचा अजेंडा काय आहे आमचे युवा नेते वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष योगेश भाऊ नरवाडे त्यांचा अजेंडा समाजासाठी काय आहे बाळासाहेब आंबेडकर हे त्यांचे नातू सुजातदादा आंबेडकर हे यांनी त्यांच्या हाती नेतृत्व दिलेलं आहे ते आमच्या याच्या न्यूज चॅनलला मुलाखत त्यांचा अजेंडा काय आहे सांगतील. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते श्रद्धेय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार हिंगोली शहरामध्ये ज्या हिंगोली नगर परिषद सार्वत्रिक निवडणुका ज्या लागलेल्या आहेत त्या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या प्रभाग क्रमांक 5च्या अधिकृत उमेदवार मयुरी योगेश नरवाडे यांच्यासाठी कुशालनगर या भागामध्ये प्रचार दौरा सध्या चालू आहे. वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आम्ही गेल्या 10 वर्षापासून या हिंगोली शहरात नाही तर हिंगोली जिल्ह्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार घेऊन श्रद्धेय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांचे विचार घेऊन तळागाळातील लोकांचे प्रश्न आतापर्यंत सोडवण्यात आलेले आहेत. आणि आता जे निवडणूक लागलेली आहे या निवडणुकीमध्ये उतरण्याचं कारण असं आहे की या प्रभाग क्रमांक 5 मध्ये अनेक भाग आहेत की त्या भागामध्ये आजही कुठल्याही प्रकारचा विकास झालेला नाही. आणि जे काही विकास तुम्हाला दिसत आहे जे काही ठिकाणी जे लाईट आहेत काही ठिकाणी रोड आहेत तर ते रोड इथल्या अगोदरच्या नगरसेवकांनी न करता हे प्रशासकीय लोक जे होते समजा 2022 मध्ये नगरसेवकाचा कार्यकाळ संपला आणि त्यानंतर प्रशासक नेमण्यात आले आणि त्या प्रशासकाच्या माध्यमातून हा जो काही तुम्हाला जे विकास दिसत आहे ते त्या लोकांनी केलेला आहे. याच्या अगोदरचे जे नगरसेवक आहेत त्यांनी केलेला नाही. आता आम्ही या खुशालनगर भागामध्ये आहे तर या खुशालनगर भागामध्ये 120 घरं अशी आहेत की ते रेड झोन मध्ये आहेत. तर त्या 120 घरासाठी आतापर्यंत कुठल्याही लोकांनी त्यांचा मुद्दा इथं उपस्थित केलेला नाही. पण आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून इथल्या 120 घराचा जे विषय आहे ते जे रेड झोन मध्ये त्यांना आम्ही येल्लो पट्ट्यामध्ये आणल्याशिवाय राहणार नाही. त्यांच्यासाठी आम्ही मोठं आंदोलन या ठिकाणी आम्ही उभं करणार आहे. आणि त्यानंतर जे काही त्याला रस्त्याचे विषय असतील घरकुलाचे असतील आणि अर्थसहाय्य ज्या योजना असतात ज्या नगरपालिकेच्या माध्यमातून ह्या गोरगरीब लोकांसाठी राबवल्या जातात शासनाच्या माध्यमातून ह्या पूर्ण आम्ही ह्या लोकांपर्यंत पोहोचल्याशिवाय राहणार नाही.
आणि प्रभाग क्रमांक 5 माझ्यासोबत जे ब चे उमेदवार होते, शेख अल्ताफ उर्फ नाना, शेख गैबू, हे यांचा काही टेक्निकल इश्यू असल्यामुळे त्यांचा एका ठिकाणी नॉमिनेशन फॉर्मवर सही त्यांची राहिली होती. त्यामुळे त्यांचा फॉर्म हे रिजेक्ट करण्यात आला होता. आम्ही कोर्टातही कोर्टातही आम्ही त्यासाठी आम्ही